नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण मुरघास बनवण्याचा प्लॉटचं काम चालू केलेलं आहे. आपला हा 1.5 एकराचा प्लॉट आहे. मॅक्झिमम 30 ते 35 टनाच्या आसपास यातून हे मुरघास बनेल तेवढा चारा अवेलेबल होईल. ज्यावेळेस बी आपण मुरघास किंवा सायलेज किंवा कुट्टी बनवत असतो त्यावेळेस ती कुट्टी हे एकदम बारीक आणि लहान झाली पाहिजे, चोपदार झाली पाहिजे, जेणेकरून त्या जनावरांना ती पौष्टिक आहार मिळेल. कारण मक्याचा मुरघास बनवत असताना जनावरांना हे जास्त प्रमाणात प्रोटीन मिळतं. कारण एका गाईला 1 लिटर दूध बनवण्यासाठी 80 ग्रॅम प्रोटीनची गरज असते. तसे 1 लिटर दूध बनवण्यासाठी तिला 35 ग्रॅम हे प्रोटीन तिच्या शरीरातून बाहेर पडतं मित्रांनो. आणि ऍज अन ऍव्हरेज एका गाईला दूध प्लस तिच्या बॉडीसाठी कमीत कमी 93 ग्रॅम प्रोटीनची गरज असते. आणि ह्या मक्याच्या मुरघास मधून कमीत कमी एका किलो माग ऑन ड्राय मॅटर एका किलो माग 6 ते 8% पर्यंत प्रोटीन हे मिळतं. समजा फॉर एक्झाम्पल आपण 10 किलो जर कुट्टी ही गाईला दिली तर त्यातून ऑन ड्राय मॅटर हे 3 किलो निघालं. 70% हे मॉइश्चर पकडलं आणि कमीत कमी हे 30% जरी ड्राय मॅटर पकडलं